एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे व ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे। सोमवारी व मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने घाटनांद्रा, पेडगाव, आमठाणा, चारनेर, चारनेरवाडी, धारला, केळगाव परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले। परिणामी शेतामध्ये पाणी शिरून मका, कपाशी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। याचबरोबर आमठाणा, देऊळगाव, चारनेर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला असून विजेच्या ताराही तुटल्याने या भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे। घाटनांद्रा, पेडगाव, धारला, चारनेर, चारनेरवाडी, धावडा, देऊळगाव, बाजार, केळगाव, आधारवाडी, कोराळ, तांडा या गावांचा एकमेकांशी संपर्क पूर्णपणे तोडला गेला आहे। या आपत्तीग्रस्त परिस्थितीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तातडीने मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी कुंडलिक वाडेकर, एबीपी न्यूज। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।